नीट परीक्षेच्या विरोधात मुंबईत मरीन ड्राईव्हवर पालकांनी आंदोलन केलं। निषेध करणारे फ्लेक्स लावत नीट नको सीईटीच हवी अशी मागणी त्यांनी केली। विशेष म्हणजे या मानवी साखळीत आंदोलनात सत्ताधारीच भाजप आमदार मंगल प्रभात लोढा आणि राज पुरोहित सहभागी झाले होते हे विशेष। या संदर्भात पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। नीट या परीक्षेचा मुद्दा करत अनेक पालकांनी आज मरीन ड्राईव्ह येथे आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। मुख्यमंत्री या ठिकाणावरून मंत्रालयात जाणार आहेत आणि त्यांच्यासमोर ही निदर्शनं आहेत। आपल्यासमोर पालक आहेत काही। तुमच्या आंदोलनाची भूमिका काय आहे आणि मुळात सरकार दोन्ही साईडनी प्रयत्न करते, राज्य सरकार पण करते, केंद्र सरकार पण करते, त्यांचे आमदार पण सहभागी होतात, पण हाती मात्र काहीच मिळत नाही आहे। आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे की दोन्ही ज्यांनी पण प्रयत्न करावा ते करावं, पण आमच्या मुलांसाठी यावर्षी फक्त MHCETच हवी आम्हाला। नीट पाहिजे तो पुढच्या वर्षी लागू करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, कळलं की नाही। कारण हे असं झालं आहे, आम्ही रात्री बाळाला झोपवतो आणि सांगतो बाळा झोप, उद्या CET आहे, अचानक तुम्ही सकाळी उठून सांगा उठ बाळा आता नीट चालू आहे, असं कसं शक्य आहे। जे डिसिजन घेतलं आहे ना ते सुप्रीम कोर्टने घेतलेलं आहे आणि भाजपची सरकार आता स्वतः आपण इंटरफेअर सुप्रीम कोर्टात केला होता, कोर्टाने आपला इंटरफेअर मानला नाही आणि ने स्ट्रिक्ट जजमेंट दिला की ते नीटच होणार आहे। त्याबद्दल सगळं आमचे जे एजुकेशन मिनिस्टर आहे सगळे धावून दिल्लीत गेले। लाखों बच्चों के भविष्य का सवाल है। आश्वासन तो बहुत जन दे रहे हैं, नेता भी दे रहे हैं, राज्य नेता भी दे रहे हैं और केंद्रीय नेता भी दे रहे हैं। बात तब बनेगी जब हमको ऑर्डर मिलेगा, कॉन्क्रीट ऑर्डर मिलेगा, जिसमें उन लोग लिख करके देंगे कि इस साल एडमिशन सिर्फ CET से होगी, सरकारी कॉलेजों में नहीं बल्कि डीम्ड यूनिवर्सिटी और प्राइवेट कॉलेजेस में भी। और मेरी केंद्रीय सरकार से और राज्य सरकार से ये विनती है कि वो जो संकल्प फाउंडेशन है जिसने ये इतना बड़ा PIL फाइल करके लाखों बच्चों की ज़िंदगी ताक पे रख दी है, उसकी CBI इंक्वायरी करें। वेगवेगळ्या मागण्या पालकांकडनं होत आहेत, पण मुख्यतः त्यांची सगळ्यात जी मागणी आहे ती यावेळेसची परीक्षा ही CET माध्यमातूनच व्हावी, नीटच्या माध्यमातून होऊ नये आणि यासाठीच आंदोलनाची भूमिका घेतली आहे। राजकीय पक्ष देखील वेगवेगळ्या पद्धतीने याचं क्रेडिट घेऊ पाहत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।